नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. दक्षिणेकडची सुपरहिट बिर्याणी बघतोय आपण, डोंडणे बिर्याणी. त्यासाठी 2 वाटी तांदूळ अर्ध्या तासासाठी भिजत घातला होता आणि निथळून ठेवायचा आहे तो बाजूला. मसाला बघूया. 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे खलबत्त्यात चांगले कुटून घ्यायचे आहेत आणि त्यातच 1 चमचा हळद टाकायची आहे. अर्धा चमचा ओवा, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1-1.5 इंचाचा आल्याचा तुकडा. असे छोटे काप करा म्हणजे छान पेस्ट तयार होते. भरडसरच पेस्ट बनवायची आहे आणि या पेस्टमुळंच ही बिर्याणी खूप सुंदर लागते. रात्रीच्या जेवणाचा मस्त बेत तयार होतो. पेस्ट तयार आहे. आता बाकीचं साहित्य बघूया. मशरूम लागणार आहेत आपल्याला. सुरीने काय करायचं, याच्यावरचं कव्हर काढून घ्यायचं आहे आपल्याला, लगेच निघतं आणि त्याचे साधारण मीडियम साईजचे काप करून घ्यायचे. खूप मोठे नको आणि पातळ बनवू नका, कारण मग शिजून त्याचा लगदा होऊ शकतो. मस्त लागते ही बिर्याणी. B12चं ज्यांना डेफिशियन्सी आहे, ती भरून निघते बघा. मशरूममध्ये B12 खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्याबरोबर वाटीभर पालकसुद्धा धुवून चिरून घेतला आहे. थोडेसे गाजराचे तुकडे, मटार थोडे घेतलेले आहेत आणि त्यानंतर थोडा खडा मसाला, दालचिनी, लवंग, मिरी, वेलची आणि तमालपत्र थोडीशी. कुकरमध्येच बनवायची आहे डायरेक्ट. सगळा खडा मसाला टाकून घेऊया आधी आणि त्यानंतर आत्ता बनवलेली ही पेस्ट. या पेस्टमुळंच बिर्याणी खूप सुंदर लागते. बनवून बघा अशा पद्धतीनं. रात्रीच्या जेवणाचा बेत झटपट होतो आणि अतिशय चविष्ट होतो. हिंग टाकायचा आहे अर्धा चमचा आणि हे सगळं आपल्याला एकत्र व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तेल थोडंसं कमीच वापरायचं आहे, कारण तेलासोबतच आपल्याला 1 चमचा बटरसुद्धा टाकायचं आहे. बटरमुळं खूप छान सुगंध येतो आणि बिर्याणी अगदी सुपर टेस्टी लागते. मशरूम खूप टेस्टी लागतात. मशरूम आणि पालक हे कॉम्बिनेशन अगदी सुपरहिट आहे. अशा पद्धतीनं बनवून बघा. खूप सुंदर लागते बिर्याणी. आणि त्यानंतर आता हे धुवून स्वच्छ निथळून घेतलेले मशरूम टाकायचे. मशरूमची भाजीसुद्धा प्लेन फक्त छान होते. आजकाल मुलं जंक फूड खात असतात आणि मग B12ची डेफिशियन्सी होते. तर नॉनव्हेज न खाणाऱ्यांनी मशरूम जर खाण्यात ठेवले आठवड्यातून 1, 2, 3 वेळा, तर बरीचशी मदत होणार आहे तुम्हाला डेफिशियन्सी भरून निघायला. आता यामध्ये गाजर, मटार आणि पालक चिरलेला टाकून घ्यायचा आहे. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आधी 2-3 मिनिटं आणि तांदूळ भिजत ठेवा अर्धा तास आणि मग निथळून घ्या. म्हणजे मग बिर्याणी अशी मोकळी, मऊसर, सुंदर तयार होते. आता भाजीचं मीठ टाकून घ्यायचं यात. त्यामुळे चव अगदी छान मुरते. आता हा धुतलेला तांदूळ यावर टाकून घेऊया. नेहमीच्या खाण्यातला कुठलाही तांदूळ वापरू शकता तुम्ही. जर बिर्याणी राईसच वापरायचा असेल, तर तसाही टाकू शकता. धुवून निथळल्यामुळं छान होते बिर्याणी सुट्टी-सुट्टी. थोडा वेळ परतून घ्यायची आहे 3-4 मिनिटं. त्यामुळं भाजीची चव तांदळात मुरते. बटर अवश्य टाका. त्यामुळंच टेस्ट खूप छान लागते. भाजीचं मीठ टाकलं आहे आपण भाजीत, आता तांदळाचं टाकायचं आहे. म्हणजे चव अगदी एकजीव होते आणि आपल्याला मिठाचा अंदाजसुद्धा येतो. एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं आहे, पण अगदी हलकं कोमट करायचं आहे. खूप जास्त कडक करायचं नाही. आता हे पाणी मिक्स करूया. आपल्याला जर अगदी मऊसूत बिर्याणी पाहिजे असेल, तर दुप्पट प्रमाण तुम्ही पाण्याचं घेऊ शकता. पण मी 1.5 पट घेतले. 2 वाटीसाठी 3 वाटी पाणी घेतलं आहे आणि थोडंसंच गरम केलं आहे. खूप जास्त जर गरम केलं तर शिट्ट्या पटकन होतात आणि बिर्याणी कच्ची राहू शकते. त्यामुळं हलकं गरम करायचं. जेवढं तांदूळ आणि भाज्या गरम झाल्यात, ते टेम्परेचर मॅच व्हायला पाहिजे. आता 2च शिट्ट्या करायच्या आहेत आणि तयार आहे बिर्याणी. सारखी करून घ्यायची आहे. मशरूम पटकन शिजतात आणि बघा कसा छान मऊ मोकळा शिजला आहे. प्रत्येक शीत
अगदी छान सुट्टा सुट्टा दिसतोय आपल्याला. मशरूम आणि इतर भाज्या आणि बटरमुळं खूप घमघमाट सुटला या बिर्याणीचा. नक्की बनवून बघा आणि फीडबॅक जरूर द्या. सर्व करूया आता. रंग बघा किती सुरेख आलाय. नेहमीच्या व्हेज बिर्याणीपेक्षा हा नवीन प्रकार नक्की बनवून बघा. आणि याच्यासोबत आपण वांगी रस्सासुद्धा बघणार आहोत. बेस्ट कॉम्बिनेशन आहे हे. मस्त वाफाळलेली डोन्ने बिर्याणी तयार आहे. आता वांगी रस्सा कसा बनवायचा ते बघूया. नेहमीपेक्षा थोडंसं तेल जास्त घेतले. तेल तापलं की अर्धा चमचा हिंग टाकायचा त्यावर. आणि आता ठेचलेला लसूण टाकायचा. 4-5 मोठ्या पाकळ्या लसूण आहे हा. लसूण फ्राय झाला की त्यावर मोठे 2 काप टाकायचे टोमॅटोचे. खूप जास्त बारीक चिरून लगदा करू नका. असे मोठे कापच चांगले लागतात यामध्ये. वांगी चिरून थोडा वेळ पाण्यात ठेवली होती मी आणि चिमूटभर मीठसुद्धा त्यावर टाकलं होतं, त्यामुळं वांगी काळी पडत नाहीत. टोमॅटो आणि लसूण चांगला फ्राय होऊ द्यायचा आणि आता त्यावर निथळलेली वांगी टाकून घ्यायची. वांगी तेलावर चांगली फ्राय होऊ द्यायची, म्हणजे रश्श्याला छान चव येते. आता यामध्ये तुम्ही तिळाचं किंवा खोबऱ्याचं कूट टाकू शकता, पण मी डाळ टाकणार आहे, त्यासाठी तुरीची डाळ भिजत ठेवली आहे थोड्या वेळासाठी. एक वाफ देऊया वांग्याला, म्हणजे चव मिळून येईल. 2च मिनिटांची वाफ द्यायची आहे. तुम्ही कोणतीही डाळ भिजत घालू शकता, पण तूर डाळ थोडी जास्त चविष्ट लागते. भिजत मात्र ठेवा, कारण वांगी पटकन शिजतात आणि डाळ तशीच राहू शकते. थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे कोल्हापुरी चटणी टाकायची आहे. वांगी चांगली फ्राय होऊ द्यायची, म्हणजे रश्श्याला टेस्ट चांगली येते. यातच थोडेसे बटाट्याचे काप तुम्हाला आवडत असतील तरी मिक्स केले तरी चालतील. त्यामुळे सुद्धा रस्सा छान दाट होतो. आता भिजवलेली तूर डाळ त्यामध्ये मिक्स करायची आहे. मीडियमच ठेवा फ्लेम, म्हणजे मिळून येतो रस्सा छान. गरजेप्रमाणे त्यामध्ये पाणीसुद्धा मिक्स करायचं आहे. आणि 15 ते 20 मिनिट आता चांगली उकळी काढायची, म्हणजे डाळ आणि वांगी व्यवस्थित मिळून येतील. उकळी येऊ देऊया चांगली. चवीप्रमाणे मीठ मिक्स करायचं. कुठलाही मसाला न घालता सुद्धा छान दाट रस्सा तयार होतो तूर डाळीमुळं. झाकण तिरकं ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं रस्सा चांगला शिजवून घ्यायचा आहे. पंधरा 20 मिनिटांनी बघतोय आपण. थोडीशी कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घ्यायची. आणि आता सर्व करूया डोन्ने बिर्याणीबरोबर वांगी रस्सा. बेस्ट कॉम्बिनेशन आहे. रात्रीच्या जेवणाचा झटपट बेत तयार होतो. परिपूर्ण जेवण तयार होतं. सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण बिर्याणी आणि रश्श्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत. नक्की बनवून बघा हा बेत आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह पुढच्या भागात. धन्यवाद.